नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये असलेले एक छोटेसे गाव कोंडापुरी नगर पुणे या रस्त्यावरती आपल्याला हे गाव पाहायला मिळतं. या गावात एक आपल्याला सुंदर मंदिर पाहायला मिळतं खंडोबाचं. तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर पाहू शकता ही मंदिराचा एंट्रन्स आहे. तर इथून आपल्याला डोंगरावरती जायचं, थोडं वरच्या साईडला आहे ते मंदिर. चला जाऊया आणि पाहूया कसे आहे मंदिर. खूप सुंदर असे म्हटले जातात. मी पण पहिल्यांदा गेलेलो आहे, ही माझी सेकंड टाईम आहे. पण ह्यावेळेस म्हटलं तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवू आपण खंडोबा मंदिरावरती. तर तो आज बनवणार आहे. तर पाहू शकता कमान किती भव्य दिसते आपल्याला पाहण्यासाठी, व इथं स्वच्छता वगैरे पण जबरदस्त आहे. तर पाहू शकता पुढं हिरवेगार झाडे आणि त्यामधून रस्ता आहे जबरदस्त. तर इथंच आपल्याला दोन मावळेसुद्धा पाहायला मिळतात. एक नंदीबाई हे पाहू शकता. इथून आपल्याला पुढं जायचं. खूप गार हवा लागते इथं जबरदस्त. असं वाटतं इथून जावं नाही, इथंच आराम करावा. पण चला पहिलं जाऊन या मंदिरात दर्शन घेऊया, परत खाली येताना डिस्कस करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे मंदिर आपल्याला डोंगरावरती पाहायला मिळते व इथं वरती जाताना खूप सारी आपल्याला झाडे पाहायला मिळतात. त्यामुळे इथं खूप जास्त प्रमाणात गारवा पाहायला मिळतो. हा मंदिराचा एंट्रेस आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला मंदिराच्या चारही बाजूनी गार्डन पाहायला मिळते. त्यामुळे या मंदिराची सुंदरता अजूनच खूप जास्त वाढते. या गार्डनमध्ये आपल्याला खूप विविध प्रकारचे फुलांची झाडे पाहायला मिळतात. मंदिराच्या समोरच आपल्याला भव्य अशा स्तंभ पाहायला मिळतात. तिथेच आपल्याला नंदी महाराज सुद्धा पाहायला मिळतात. मंदिराच्या समोरच भव्य अशा दोन आपल्याला हत्ती पाहायला मिळतात. मंदिरात आल्यानंतर आपल्याला शांतता व वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला अनुभवास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला सुंदर अशी खंडोबा महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, हे मंदिर कोंडापुरीच्या गावकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहे. येथे चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यात खूप मोठी यात्रा सुद्धा भरते. मंदिराबाहेरचे गार्डन सुद्धा खूप वेल मेंटेन आपल्याला पाहायला मिळते. गार्डन मध्येच आपल्याला सुंदर अशी महाकालची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेर बसण्यासाठी पण खूप सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मागच्या साईडला आपल्याला लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा आहे. मंदिराच्या जवळच एक तलाव आहे. त्यामुळे इथे शांतता व नैसर्गिक सुंदरता भरभरून वाटते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं पूर्ण मंदिर पाहून झालेलं आहे. मी कमीत कमी 1 ते 1.5 तास होतो इथं. खूप शांतता आपल्याला इथं पाहायला मिळते आणि गारवा पाहायला मिळतो. गार्डन वगैरे खूप जबरदस्त बनवून ठेवलेलं आहे इथं यांनी, ज्यामुळे इथं गारवा व शांतता खूप चांगली पाहायला मिळते इथं. तर तुम्ही पण एकदा या मंदिराला या आणि खंडोबाचं दर्शन घ्या, तुम्हाला पण खूप भारी वाटेल. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.